राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला, राजन साळवी यांचा बालेकिल्ला. पण बालेकिल्ला उभा करणं हे जसं अवघड काम असतं, त्यापेक्षा जास्त अवघड काम असतं ते म्हणजे उभारलेला बालेकिल्ला राखणं. यंदा राजन साळवींच्या बालेकिल्ल्याला आव्हान निर्माण झालंय. ते जसं विरोधी पक्षांकडून आहे, तसंच ते महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसकडूनही आहे. उद्धव ठाकरेंनी अद्याप उमेदवार जाहीर केले नसले तरी त्यांनी राजापूरमधून राजन साळवी यांना एबी फॉर्म दिलाय आणि एकनाथ शिंदेंनी बंडानंतर आपल्याकडे नसलेल्या राजापूरच्या जागेवर पहिल्याच यादीत उमेदवार दिलाय, किरण सामंत. थोडक्यात किरण सामंत विरुद्ध राजन साळवी हा राजापूरचा सामना नक्की झालाय. पण या सामन्याचा निकाल ठरणार ग्राउंडवरच्या स्थितीवर. इथं शिवसैनिक कुणाच्या बाजूने जाणार, इथं आंदोलनांचा काय परिणाम होणार, हे मुद्दे महत्वाचे आहेत. इथली जातीय समीकरणं महत्वाची आहेत, इथलं वातावरण महत्वाचं आहे, इथं मित्रपक्षांची ताकद महत्वाची आहे आणि इथं वैयक्तिक ताकद निर्णायक आहे. या सगळ्या समीकरणांमध्ये कुणाची बाजू जड जाऊ शकते, ग्राउंडवरची समीकरणं नेमकी आहेत तरी काय, राजापूर विधानसभेचं गणित जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. राजापूरच्या जागेबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट, दोन्हीकडच्या नेतृत्वानं दाखवलेला विश्वास. राजन साळवी हे 3 टर्मचे आमदार. मागच्या निवडणुकीत त्यांचं मताधिक्य कमी झालं. काँग्रेसने या जागेवर दावा सांगितला, पण ठाकरेंनी यादी जाहीर करण्याआधीच साळवींना एबी फॉर्म दिला. हेच एकनाथ शिंदेंनी पहिल्या यादीत ज्या नवख्या चेहऱ्यांचा समावेश केलाय त्यात किरण सामंतांचं नाव आहे. जिंकण्याचा विश्वास दोन्हीकडे आहे, पण मैदानावरची ताकद महत्वाची ठरणार आहे. आता ही ताकद कोणाच्या बाजूने कशी आहे ते पाहूयात. तर राजन साळवी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागच्या 3 टर्म सातत्यानं निवडून येत साळवींनी मतदारसंघावरची आपली पकड घट्ट केली आहे. मुळात राजापूरमध्ये 1995 पासून सातत्यानं शिवसेनेचाच उमेदवार निवडून येतोय. इथं काँग्रेसची ताकदही असली तरी सेनेचं कार्यकर्त्यांचं जाळं, ठाकरेंना मानणारा कोकणी माणूस आणि आपली भावनात्मक लाट याच्या जोरावर हा बालेकिल्ला ठाकरेंनी भक्कम केला. त्याचा फायदा झाला राजन साळवींना. त्यांनीही आपला ग्राउंडवरचा कनेक्ट वाढवला, काँग्रेसला दुसऱ्या नंबरवर ठेवत हॅट्रिक मारली. पण 2019 नंतर राजापूरमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. इतके वर्ष शिवसेनेच्या विरोधात असणारी काँग्रेस सोबत आली, त्यामुळं सेनेची ताकद वाढल्याची चर्चा झाली. पण रत्नागिरी जिल्ह्यावरच होल्ड असणारे सामंत बंधू बंडानंतर शिंदेसोबत गेले आणि नेत्यांची फळी निसटल्याची चर्चा झाली. असं असलं तरी ग्राउंडवरचा शिवसैनिक आपल्याकडेच असल्याचा दावा ठाकरे गट सातत्यानं करत आला. ज्यात लोकसभेला विनायक राऊत यांना राजापूरमधून 21,471 मतांचं लीड मिळाल्यानं ठाकरे गटाचा हा विश्वास वाढला. ठाकरेंचा गड भक्कम असल्याचं बोललं जाऊ लागलं. आता हाच गड भेदण्यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हावर किरण सामंत मैदानात असतील. किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू. खरं तर लोकसभा निवडणुकीवेळीच ते महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याच्या चर्चा झाल्या होत्या. सामंत बंधूंमध्ये वाद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यानंतर ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याची चर्चा झाली. पण किरण सामंत फक्त या बातम्यांच्याच नाही तर जिल्ह्याच्या राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. मुळात किरण सामंत हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लॉबी मधलं मोठं नाव. त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनवर एक हाती होल्ड आहे. जवळपास 7 ते 8 कंपन्यांचे संचालक असल्यानं जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांची ताकद महत्वाची आहे. त्यांनी अनेक तरुणांना रोजगार दिले, सरकारी कंत्राट दिली, ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. साहजिकच राजकारणात महत्वाचे असलेले मॅन, मनी, मसल हे तिन्ही एम फॅक्टर किरण सामंत यांनी सिक्युअर केले. या ताकदीमध्ये त्यांना भर टाकता आली ती समांतर सत्ता केंद्र म्हणून काम करत असल्यामुळं. त्यांचे बंधू उदय सामंत हे मागचे 20 वर्ष आमदार आहेत, मंत्री आहेत. पण उदय सामंत हे राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना रत्नागिरीमध्ये अगदी जिल्हा परिषदेपासून सगळी कामं किरण सामंत पाहत आले. त्यामुळे त्यांचा राजकीय कनेक्टही वाढला, ज्याला मागच्या काही वर्षात त्यांनी आणखी कॉन्क्रीट स्वरूप दिलं. आधी लोकसभेच्या दृष्टीनं आणि मग विधानसभेच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी केली. लोकसभेला त्यांना बॅकफूटवर जावं लागलं, पण विधानसभेला मात्र त्यांच्या नावापुढे धनुष्यबाणाचं चिन्ह दिसणार आहे. आता या ताकदीची समीकरणं यंदाच्या निवडणुकीत कशी बसणार हे ठरणार आहे काही फॅक्टर्सवर. ज्यात पहिला मुद्दा आहे नाणार बारसू रिफायनरी प्रकल्पाचा. जेव्हा या प्रकल्पाची घोषणा झाली होती तेव्हा राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा असल्याचं ट्विट केलं होतं. तिकडे
ठाकरे गटानं या प्रकल्पाला विरोध केला. साहजिकच साळवींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मग त्यांनी 8 दिवसातच युटर्न घेतला आणि आपणही प्रकल्पाच्या विरोधात आहोत ते सांगितलं. पण नाणार बारसू प्रकल्पाचा मुद्दा हा समर्थक आणि विरोधक या दोघांच्या बाजूनं महत्वाचा ठरणार असल्यानं साळवी सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेमुळे कॉर्नर होणार की नंतर विरोधात घेतलेली भूमिका त्यांच्या पथ्यावर पडणार हे ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीकडून निवडणूक लढवत असल्यानं उद्योगधंद्यांमधलं मोठं नाव आणि उद्योग मंत्र्यांचे बंधू असल्यानं नाणार बारसू प्रकल्पावरून किरण सामंत पिछाडीवर पडू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आंबोळगड साखरे नाटे या पट्ट्यात असलेले मुस्लिम मतदार. या मतदारांनी लोकसभेला ठाकरे गटाला एक गठ्ठा साथ दिली होती. त्यामुळं ठाकरे गटाला पुन्हा एकदा हा मतदार आपल्या बाजूने वळेल अशी आशा आहे. पण विधानसभेला जी समीकरणं होती ती तशीच असतील असं नाही. याचं कारण म्हणजे लोकसभेला विनायक राऊतांच्या विरोधात नारायण राणे उमेदवार होते. त्यावेळेस प्रचारातले मुद्दे वेगळे होते. आता राजापूरमध्ये मुस्लिम समाजातून येणाऱ्या हुस्नबाबू खलिफे या काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे त्यांचा फोर्स किती लागणार हे महत्वाचं आहे. दुसरीकडे सामंत यांनीही मुस्लिम समाजात आपला मतदार तयार केलाय. त्यांचा मदतीचा पॅटर्न इथं खास करून मच्छीमारांमध्ये रुजल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. साहजिकच ही मतं एक गठ्ठा शिफ्ट होण्याची शक्यता कमी आहे, ज्यामुळं साळवींचं टेन्शन वाढू शकतं. या नंतरचा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो तो म्हणजे मित्र पक्षांची साथ किती मिळणार. काँग्रेसकडून इथून जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक आहेत. त्यांनी 2019 मध्ये राजन साळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजन साळवींचं लीड 39,000वरून 11,000वर आलं होतं. त्यामुळं साळवींना निसट्टा विजय मिळाल्याची चर्चा होती. लाड यांनी तेव्हा मतदारसंघात मजबूत फिल्डिंग लावली होती. त्यामुळेच लाड हे तिकिटासाठी इच्छुक आहेत. ग्राउंडवरचा शिवसैनिक शिफ्ट होणं, लोकसभेला कोकणातल्या दोन्ही जागा ठाकरेंनी गमावणं या गोष्टींचा दाखला देत लाड यांनी या जागेवर दावा सांगितलाय. पक्षाच्या तालुका कार्यकारिणीनं त्यांच्या बंडाच्या भूमिकेला साथ दिली नसली तरी लाड यांचा वैयक्तिक करिश्मा इथं महत्वाचा ठरू शकतो. त्यांच्यामुळे मतविभाजन झालं तर सामंत यांची बेरीज बसू शकते असं काही स्थानिक पत्रकार सांगतात. हेच किरण सामंत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची वैयक्तिक ताकद इथं मोठी आहे. मागच्या काही दिवसात त्यांनी ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणलाय. साहजिकच ग्राउंडवरचा शिवसैनिक न हल्ल्याचं परसेप्शन ठाकरे गटाकडे होतं. त्यालाच हादरा देण्याचं काम किरण सामंत यांनी केलंय. पण त्यांच्यासाठीही भाजपची ताकद महत्वाची ठरू शकते. रत्नागिरीची जागा उदय सामंत यांना सुटल्यानंतर नाराज झालेले भाजपचे माजी आमदार बाळ माने ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेला सामंत यांनी राणेंचं काम केलं नाही असे आरोपही सामंतांवर झाले होते. त्यामुळं राजापूरमध्ये भाजप काय करते याकडे लक्ष असणार आहे. पण काँग्रेसच्या तुलनेत इथं भाजपची ताकद कमी असल्यानं सामंत यांना फार फटका बसणार नाही असंही स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीला सामंत बंधूंनी साळवींसाठी मोठा फोर्स लावला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावेळेस अविनाश लाड यांची फिल्डिंग भक्कम होती. तरीही राजन साळवी निवडून आले होते. यंदा पक्षफुटीनंतर ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती, साळवी यांच्या घरावर पडलेले छापे, त्यांची झालेली चौकशी यामुळे उभी राहिलेली सहानुभूती या गोष्टी राजन साळवींसाठी गेम चेंजर ठरू शकतात. पण त्यांच्या समोर आव्हान तगडा बेस आणि नवीन चेहरा म्हणून रिंगणात असलेल्या किरण सामंत यांचं आहे. साहजिकच साळवींना हा गड राखता येणार की हाती धनुष्यबाण घेतलेले किरण सामंत यंदा डाव फिरवणार हे पाहणं महत्वाचं आहे. राजापूर मधल्या समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.